नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहे की आज संपूर्ण विश्व इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अगदी अस्वस्थ झालेला आहे. युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले देश आणि सहभागी नसलेले देश या सगळ्यांनाच या युद्धाचे परिणाम भोगावे लागतात. या एकूणच युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचा त्यातला सहभाग, भूमिका आणि भारतावरही होणारे त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम या संदर्भात आपण आज या स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी खास आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत आपले पाहुणे, मिलिटरीमधनं सेवानिवृत्त झालेले मेजर जनरल अनिल बाम सर. अनिलजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय हिंद. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. एकतर आपला मिलिटरीमधला अनुभव खूप मोठा आहे. गेली अनेक वर्ष आपण मिलिटरीमध्ये प्रत्यक्षात काम केलेलं आहे आणि एकूणच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या या सगळ्या राजकारणाचाही आपल्याला सखोल अभ्यास आहे. तर माझा पहिला प्रश्न सर आपल्याला असा आहे की इराण आणि इस्रायल यांच्यातलं हे युद्ध व्हायचं नेमकं कारण काय, त्याची पार्श्वभूमी नेमकी काय असेल? आपण पाहतो की नेहमी बोललं जातं इराण आणि इस्रायल हे कट्टर दुश्मन देश आहेत. बरोबर. एकमेकाला पूर्णपणे शत्रू समजतात. इस्रायल म्हणतं की इराण नेहमी दोन ध्येयवाक्य वापरतं, डेथ टू इस्रायल, डेथ टू अमेरिका. म्हणजे ह्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही इस्रायल आणि अमेरिका दोन्हीला संपवू. इस्रायल म्हणतं आमचं अस्तित्व धोक्यामध्ये आहे, कारण इराणने जर का आमच्यावरती हमला केला तर आम्हाला कुठेही जायला जागा नाही. आणि अस्तित्व जेव्हा धोक्यात येतं तेव्हा कुठलंही राष्ट्र बंड करून पुढे येऊ शकतं. आपण पाहतो की इस्रायलचं जर का आपण एरिया पाहिली आणि इराणची एरिया पाहिली तर जवळजवळ इराण 75 टाइम्स इस्रायलपेक्षा मोठा आहे. बरोबर. खूप मोठा देश आहे. आता तुम्ही प्रश्न केला की लढाईचं कारण काय. लढाईची 2-3 कारणं आहेत. मुख्य म्हणजे पहिलं मी म्हटलं एक्झिस्टन्स ऑफ इस्रायल बाय इटसेल्फ. मग याच्यामध्ये अमेरिका कुठून तुटून पडलं. अमेरिकामध्ये इस्रायलचा खूप मोठा हात आहे, कारण अमेरिकेतले जितके पण बनिये आहेत ते सगळे इस्रायल आहेत. जितका धंदा करतात ते सगळे इस्रायलीवाले ज्यू लोक आहेत. कारण ज्यू लोकांनी पहिल्यापासून ठरवलं की आपण पैशाचं काम करायचं ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल. आणि अमेरिकेतले जितके मॉनिटरी इन्स्टिट्यूशन्स आहेत, मोठ्या मोठ्या कंपनी जसं गोल्डमॅन सॅक आहे, बाकी पण आहेत, या सगळ्या ज्यू लोकांच्या हातामध्ये आहे. तर अमेरिकेला काही गत्यंतर नाही आहे की त्यांनी ज्यू लोकांना किंवा इस्रायलला सपोर्ट करायचं, कारण तिथले मनी पर्स त्यांच्या हातामध्ये आहेत. आपण जर का पाहिलं की हे जे युद्ध झालं, आपण पाहिलं 28 फेब्रुवारीला सकाळी साधारण 9:30 वाजता की 9:40 झालं होतं. ह्याच्या मागे थोडं मी जाईन. जेव्हा आपण थोडा आठवण काढू की जून 2025 मध्ये हेच सगळं पुन्हा पहिल्यांदा झालं होतं. म्हणजे तेव्हा पण अमेरिकेने हल्ला केला होता, इस्रायलने हल्ला केला होता. आपल्याला आठवत असेल मिडनाईट हॅमर नावाचं ऑपरेशन अमेरिकेने लॉन्च केलं होतं आणि तेव्हा इस्रायलने म्हटलं होतं की आमचं ऑपरेशनचं नाव आहे रायझिंग लायन. आणि त्यांनी बॉम्बार्डमेंट केली होती प्रायमरीली इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवरती. आणि तिथले जे मेन 3 न्यूक्लिअर साईट्स आहेत, एक आहे नंताज, एक आहे फॉर्दो आणि एक आहे इस्फहान. आणि असं बोललं गेलं होतं हे जवळजवळ लढाई 12 दिवस चालली. 12 डे वॉर म्हटलं त्याला. जूनमध्ये 13 जूनला ते सुरू झाली आणि 12 दिवसांनी संपुष्टात आली. आणि तेव्हा अमेरिकेने म्हटलं की आमचं जे ध्येय होतं ते आम्ही अचीव केलं, आता इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स नाहीत. तर मग आता पुन्हा काय जरूरत पडली की पुन्हा पहिल्यापासून तेच सुरू झालं. अगेन ह्याला कारणीभूत थोड्या प्रमाणामध्ये इस्रायल आहे. आणि हे जे 28 तारखेच्या आधी पुष्कळ वाटाघाटी चालू होत्या बिटवीन इराण आणि US अमेरिकेबरोबर. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही वाटाघाटी करायला तयार आहे. त्यांनी इतकंही कन्सेशन दिले होते की आम्ही युरेनियम एनरिचमेंट पूर्ण नाही करणार, 60% पर्यंतच करू, जे की थ्रेशोल्ड आहे युरेनियममधून न्यूक्लिअर वेपन्स बनवायचे. ते म्हणाले की आम्ही तिथपर्यंत नाही जाणार, 60 पेक्षा कमी ठेवू, आम्हाला नॅचरल आणि सिव्हिल यूजसाठी आम्हाला वापरता येईल, म्हणजे
फॉर इलेक्ट्रॉनिक मेजर्स फॉर इलेक्ट्रिसिटी बिल्डअप ह्याच्यासाठी. आणि म्हणे आम्ही स्टॉक पाईल पण नाही करणार युरेनियमचं, जेवढं लागेल तेवढंच आम्ही मॅन्युफॅक्चर करू आणि एनरिचमेंट करू. त्यांनी हे पण सांगितलं होतं की इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे ती येऊन आम्हाला इन्स्पेक्ट करू शकते. ती एजन्सी अशी आहे जी पूर्ण जगामध्ये त्यांना अथॉरिटी आहे, कुठेही जाऊन न्यूक्लिअर साईट्सवरती ते इन्स्पेक्शन करू शकतात. इस्रायलला हे सगळं पसंत नव्हतं. इस्रायलला वाटत होतं की कशा प्रकारे इराणचं बॅलिस्टिक मिसाईलचा जो प्रोग्राम आहे तो संपुष्टात आणला पाहिजे, कारण बॅलिस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये इस्रायल येतं. अमेरिका एवढं कीन नव्हतं. तर कशा प्रकारे ह्या पूर्ण वाटाघाटीला स्कटल करायचं हे एक डाव होतं. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा ह्यांना इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन मिळाली इस्रायलला की 28 फेब्रुवारीला सकाळी 9-9:30च्या आसपास तिथल्या पूर्ण इराणच्या जे लिडरशिप आहे त्यांची मीटिंग आहे. आपण कधीच पाहत नाही कुठलाही हमला किंवा हल्ला होतो तो मिडनाईट किंवा मिडनाईटच्या नंतर पहाटे 3-4 वाजता होतो, कुठलीही लढाई जेव्हा सुरू होते. ही एक लढाई आहे की डे लाईटमध्ये त्यांनी अटॅक केला. आणि जेव्हा अटॅक केला तेव्हा आपण पाहिलं की पूर्ण जवळजवळ इराणचं लिडरशिप त्यांनी संपवली, कारण त्यांना पिन पॉईंट टार्गेटची एरिया माहिती होती आणि त्यांना माहिती होतं की कुठे असेंब्ली होणार आहे. तर हे जे आपण म्हणतो की युद्ध प्रायमरी याच्यासाठी सुरू झालं की इस्रायलला इराणचं बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम ध्वस्त करायचा आहे. त्यांना एवढं काळजी नाही आहे न्यूक्लिअरची जितकी बॅलिस्टिक मिसाईलची आहे. आणि त्यांनी पाहत होते की वाटाघाटी ऑलमोस्ट पूर्ण झाल्या होत्या. इनफॅक्ट जे अमेरिकन 2 वाटाघाटी प्रमुख होते, एक स्टीव्ह विटकॉफ म्हणून आहेत आणि दुसरे होते जेरार्ड कुशनर. जेरार्ड कुशनर तो माणूस आहे जो डोनाल्ड ट्रम्पचा जावई आहे. हे दोघं वाटाघाटी करत होते आणि व्हिएनामध्ये शनिवारी हल्ला झाला. नेक्स्ट थर्सडेला फायनल मीटिंग होऊन सिग्नेचर्स होणार होते, पण इस्रायलनी प्रिएम्प्ट केलं आणि त्यामुळे हे युद्ध सुरू झालं. बरं, तेलासाठी हे युद्ध आहे असं जे म्हटलं जातं ते खरं नाही. तेल अमेरिकेसाठी हे एक नेहमीच मेन कारण असतं. बरोबर. कुठेही पहा आपण इराकमध्ये पाहिलं, त्यांनी म्हटलं की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आम्हाला डिस्ट्रॉय करायचे आहेत. त्यांना रिपोर्ट होते की इराकजवळ वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन नाही आहेत, पण त्यांनी हल्ला का केला? त्यांना तिथले ऑइल वेल्स पूर्ण घ्यायचे होते. आणि ऑइल वेल्स का घ्यायचे होते? कारण कुवेट वरती इराक नेहमी हमला करायचा. कुवेट आणि इराक एकदम नेबरिंग कंट्रीज आहेत आणि कुवेटकडे खूप ऑइल वेल्स आहेत ज्याच्यामुळे ट्रिमेंडस साठा आहे. आणि जर का त्यांना कळलं की जर का कुवेटचा ऑइल साठा गेला तर अमेरिकेला नुकसान होऊ शकतं. अमेरिका खूप स्मार्ट काम करतं. अमेरिकेमध्ये स्वतःचा खूप मोठा तेल भंडार आहे, पण ते कधीच वापरत नाहीत. ते त्यांनी ठेवलं आहे की जेव्हा सगळीकडे संपेल तेव्हा मी वापरेन. तर तेल एक नेहमी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट असतं. म्हणून आपण पाहतो आज लढाईला 1 महिन्याच्या वर झाला आहे, अजून मेजर ऑइल इन्स्टॉलेशन्स किंवा रिफायनरीवरती अटॅक झालेला नाही आहे. जो काही झाला आहे तो छोटा मोठा केला आहे दाखवायला की आम्ही हे पण हिट करू शकतो. ऑइल हे नेहमीच मेन कन्सर्न असतं. बरोबर आहे. एक असं म्हटलं जातं की इराणमधला जो खर आयलंड आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणात ऑइलचं डिपॉझिट आहे आणि साठवलेलं पण आहे, तर तिथे कुठेही बॉम्बिंग अमेरिकेने पण केलेलं नाही, इस्रायलनी पण केलं नाही. तर हे सगळेजण त्याची पण काळजी घेत आहेत की हे राखून ठेवलं पाहिजे युद्ध जरी होत असलं तरी. हे बरोबर आहे? खर्ग आयलंड हे एक खूप स्ट्रॅटेजिकली इराणसाठी इम्पॉर्टंट बेट आहे, आयलंड ज्याला म्हणतो आपण. आपण जर का जॉग्राफिकली त्याची पोझिशन पाहिली तर ती इराणच्या बॉर्डरवरनं किंवा आपण म्हणतो बीचवरनं जवळजवळ 25 किलोमीटर्स आतमध्ये आहे पर्शियन गल्फमध्ये. बरं. आणि हे जे बेट आहे हे जस्ट अबाउट 20 स्क्वेअर किलोमीटर्स त्याची एरिया आहे. आणि जर का हॉर्मुझ आपण ऐकतो समुद्रधुनी, त्याच्या पॉसिबली आपण पुढे बोलू याच्याबद्दल, तिथून जवळजवळ 483 किलोमीटर ते बेट आहे. 90% इराणचं ऑइल इकडनं पंप होतं. बरोबर. जितकं म्हणजे इराण सप्लाय करतं, कारण जे इराणच्या जे डॉक्स आहेत ते शॅलो आहेत, तिथपर्यंत शिप्स पोहोचू शकत नाहीत. जे खर्ग आयलंड आहे लोकल लँग्वेजमध्ये त्याला खरक पण म्हणतात. त्याचं जे स्पेलिंग लोकली बोलतात लोक ते खरक लिहितात, KHARK. आपण लोक त्याला खर्ग म्हणतो.
तिथलं जे वॉटर लेवल आहे किंवा तिथलं डेप्थ आहे ती टँकरला यायला सोयीची आहे. बरं. तर कम्प्लीट इराण आपलं ऑइल खर्ग आयलंडमधून बाहेर काढतं. जसं तुम्ही म्हणाला तिथे हल्ला झाला पण कमी प्रमाणात झाला. तिथे जे हल्ले झाले दोन्ही इस्रायलकडनं पण झाले, अमेरिकेकडनं पण झाले, पण त्यांनी फक्त टार्गेट केलं तिथल्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती आणि तिथल्या बाकी जे छोटे मोठे एरिया होते त्यांच्यावरती. तिथल्या ऑइल साठ्यावरती अजून कोणी अट्रॅक्ट नाही केलं. कारण जर का कॅप्चर केलं तर ते सगळंच सगळं कॅप्चर्ड देशाला मिळू शकतं. तर खर्ग आयलंड इराणच्या दृष्टीने खूप सामरिकदृष्ट्या खूप इम्पॉर्टंट आहे. सर, असं म्हणतात की जगात कुठेही काही झालं तरी अमेरिका आणि रशिया या दोन ताकदवान देशांची म्हणू आपण, कुठे ना कुठे स्पष्ट समोर आलेली किंवा पडद्यामागची भूमिका ही असतेच. या पर्टिक्युलर युद्धामध्ये या दोन्ही देशाची भूमिका काय आहे? आपण पाहतो की जे आपण सुपर पॉवर्स म्हणतो, मेन बेसिकली 3 सुपर पॉवर्स आहेत. एक अमेरिका आहे, एक रशिया आहे आणि एक चायना आहे. आपण मिलिटरी पॉवर्स म्हटले तर भारत 4थ्या नंबरवरती येतं. अच्छा. अमेरिका नंबर 1 वरती आहे. चायना आणि रशिया फ्लक्च्युएट करतात सेकंड थर्डच्या मध्ये. कधी हे सेकंड होतात, कधी ते सेकंड होतात, पण सेकंड थर्ड चायना आणि रशिया आहेत. इंडिया नंबर 4 वरती आहे मिलिटरी पॉवरमध्ये. पण अजूनही आपण सुपर पॉवर म्हटलं जात नाही. जेव्हा भारत विकसित होईल, जे आपलं स्वप्न आहे 2047 मध्ये, तेव्हा पॉसिबली भारत पण काउंट होईल ॲज अ सुपर पॉवर. आता आपण बोलतोय की रशिया आणि अमेरिकेची काय भूमिका आहे. अमेरिका डायरेक्टली इन्व्हॉल्ड आहे इराण ऑपरेशनमध्ये. बरोबर. त्यांनी जे आता लॉन्च केलं आहे 28 फेब्रुवारीला एपिक फ्युरी नावाचं ऑपरेशन आहे. आणि इकडे इस्रायलने लॉन्च केलं आहे रोरिंग लायन. त्यांचं पहिलं होतं रायझिंग लायन, आता नाव दिलंय रोरिंग लायन, कारण ते प्रोग्रेस केलं त्यांनी पुढे थोडं. तर अमेरिका स्वतः इन्व्हॉल्ड आहे याच्यामध्ये कम्प्लिटली. रशिया काय करतंय? आपण नेहमी पाहतो जे ट्रेडिशनल ऑल वेदर फ्रेंडशिप आहे, चायना आणि रशिया इज ऑलवेज इराणच्या बाजूने, अमेरिका नेहमी इस्रायलच्या बाजूने. आणि का इस्रायलच्या बाजूने आपण आधी बोलताना पाहिलंय. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट ह्यावेळा अशी आहे की रशिया आणि चीननी डायरेक्टली इंटरव्हेन्शन नाही केलं अजून. ते जर का झालं असतं तर आतापर्यंत वर्ल्ड वॉर 3 सुरू झालं असतं. सपोर्ट आहे इन टर्म्स ऑफ मॉरल, इन टर्म्स ऑफ इंटेलिजन्स, इन टर्म्स ऑफ वेपन सिस्टम्स आहे, पण ओव्हर्टली ते अजून केलेलं नाही आहे. आणि का नाही केलंय? स्पेशली रशियाचं बोलणं झालं. रशिया स्वतःच युक्रेन विरुद्ध युद्धामध्ये कम्प्लिटली अडकलेला आहे. आणि युद्ध कधीपासून सुरू झालं? 24 फेब्रुवारी 2022 पासून. म्हणजे आता 4 वर्ष पूर्ण होऊन गेली, अजूनही काही अंत दिसत नाहीये. स्टेलमेट होत राहते, कधी हे मारतात कधी ते मारतात. पण जे इफेक्ट वाटत होतं रशियाला की 15 दिवसात आपण युक्रेन संपवू, 4 वर्ष झाले, अजून जास्ती पुढे त्यांची कूच नाही झाली आहे. नुकसान दोन्हीकडनं चालू आहे. त्यामुळे रशिया स्वतःच अडकलेला आहे. त्याला एस्केप त्याला सापडत नाहीये. तो तर काय इंटरफिअर करणार, म्हणून सध्या तो तटस्थ आहे. चीन स्मार्ट गेम खेळतोय. चीनला माहिती आहे की आपण याच्यामध्ये पडलो, नुकसान जास्ती आपलं आहे. कारण चीन आता इकॉनॉमिकली डेव्हलप व्हायला पाहत आहे आणि पॉसिबली लवकरच ते वर्ल्ड नंबर 1 इकॉनॉमी होईल, अमेरिकेला पण पार करेल. आणि आपण आणखीन एक गोष्ट पाहतो की ही लढाई रशियाची आणि इराण US इस्रायलची का वेळ लागतोय? कारण जेव्हा सुपर पॉवर्स इन्व्हॉल्ड असतात बाकी लोक इंटरफिअर नाही करत. ते म्हणतात आपण कशाला याच्यामध्ये पडावं, नुकसान आपलंच होईल. 2 मोठे देश बघून राहिले. जेव्हा छोटे देश लढतात सगळे तुटून पडतात, थांबा 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 करून. जसं भारत पाकिस्तान झालं. पाकिस्तान तर 72 तासामध्ये घुटण्यावरती आला आणि आपण थांबवलं. एक मोठी गोष्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे की जर का आता आपण अनालिसिस केलं इराण US वॉरचं, ह्यांचे एम्स क्लिअर नाही आहेत. आपण रोज मिस्टर फ्लिपफ्लॉपला पाहतो, डोनाल्ड ट्रम्पला, रोज काहीतरी वेगळं बोलतो तो. आमचं ध्येय अचीव पण झालंय, नाही पण झालंय. आम्ही ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉय पण करू शकतो, नाही पण करू शकतो. आम्ही खर्ग आयलंड टेक ओव्हर पण करू शकतो, आम्ही नाही पण टेक ओव्हर करू शकतो. या तर खूप बेवकूफ माणूस आहे, या खूप स्मार्ट आहे.
बरं. बेवकूफ नसू शकतो, कारण हुशारच असणार. एका US सारख्या देशाचा प्रेसिडेंट आहे. बरं. म्हणून आजच्या तारखेमध्ये आपण पाहतो रशिया आणि चायना तटस्थ आहे आणि अमेरिका कम्प्लिटली इन्व्हॉल्ड. सर, या युद्धाचे जगावर उमटणारे जे परिणाम आहेत ते तुमच्या दृष्टीने कसे आहेत? जगावर उमटणारे परिणाम फारच भयंकर आहेत. कारण कुठेही युद्ध झालं तर तिथलं इकॉनॉमी तर संपतेच. बरोबर. ह्या युद्धामध्ये पूर्ण जगाच्या इकॉनॉमीवरती इफेक्ट होणार आहे आणि पूर्ण जग मागे जाईल. रिझन, कारण जे एनर्जी सोर्सेस आहेत, जो तेल साठा आहे, तो कम्प्लिटली ह्या भागातूनच सगळीकडे पूर्ण जगभर पसरतो. व्हेनेझुला आहे इकडे त्या वेस्टर्न साईडला, ज्यांच्याकडे खूप ऑइल आहे. अमेरिका आहे, त्यांच्याकडे ऑइल आहे. पण हे जे आखाती देश आहेत, प्लस एशिया आहे किंवा युरोप आहे, ह्यांचा साठा कम्प्लिटली ह्याच एरियामधून जातो. आता एक्झाम्पल पाहिलं तर भारत, आपण भारतावरनं सुरू करू, मग पुढे वर्ल्डकडे जाऊ. भारताचं 80% आपलं एनर्जी सोर्सेस किंवा रिक्वायरमेंट्स बाहेरून येतात. बरोबर. त्याच्यातला जवळजवळ 45 to 60% एनर्जी रिसोर्सेस या मिडल ईस्टमधनं येतात. त्याच्यामुळे आपल्यासाठी हॉर्मुझ स्ट्रेट किंवा हॉर्मुझ समुद्र दोन्ही उघडी राहणं खूप जरुरी आहे. इमॅजिन करा, जर का भारताला 60% एनर्जी तिथून नाही मिळाली तर भारताचं काय हालत होईल. आपण पाहिल्यामध्ये थोडा हाहाकार झाला होता, गॅस संपला होता, लोकांची लाईन लागली होती. ते काही असो, आर्टिफिशियल स्कॅरसिटी असो का बिल्डअप स्कॅरसिटी असो, पण काही असो, पण सगळ्यावरती इफेक्ट होतो. त्याच्यावर इकॉनॉमीवर इफेक्ट होतो, प्रोग्रेसवरती इफेक्ट होतो, मॅन्युफॅक्चरिंगवर इफेक्ट होतो, कॉर्पोरेट प्रॉफिट्सवरती इफेक्ट होतो. आणि कुठलंही तुम्ही एरिया घ्या, पेंट असो, फर्टिलायझर असो, बिल्डिंग मटेरियल असो, काही पण घ्या, इफेक्ट त्याचा गॅसवरनं होतो, कारण बेसिक एनर्जी पाहिजे. आता आपण पाहिलंय की जास्ती मोठी गोष्ट नाही केली तरी इटरीज बंद झाल्यात, कारण त्यांच्याकडे गॅस नाही. स्मशानभूमीमध्ये गॅस फायर्ड स्मशानभूमी बंद झाल्यात, कारण गॅस नाही. म्हणजे जिवंत असूनही त्रास, जिवंत मेल्यानंतर पण त्रास. बरोबर. आणि एक्झॅक्टली हेच पूर्ण वर्ल्डमध्ये होत आहे. आणि हे फक्त नुकसान ज्या देशांमध्ये एनर्जी येते त्यांचं नाही आहे. हे जे देश आहेत त्या एरियामध्ये, जर का नावं घेतली आपण, तर इराण, ओमान, UAE, कतर, बहरीन, कुवेट, इराक, सौदी अरेबिया, हे मेजर देश आहेत ज्यांच्याकडे ऑइलचे साठे आहेत. बरोबर. जर का ह्यांनी ऑइल नाही विकलं, त्यांच्याकडे बाकी काहीच नाही आहे. ना मॅन्युफॅक्चरिंग आहे, ना काही ॲग्रिकल्चर आहे, सगळं इम्पोर्ट करतात. 1 लिटर पेट्रोलची किंमत 1 लिटर पाण्यापेक्षा कमी आहे. बरोबर. हे त्याची हालत आहे. नुकसान त्यांना पण तेवढंच होत आहे. फॉर एक्झाम्पल UAE आहे, त्याचं समुद्र धुनीमधून हॉर्मुझच्या 60% ऑइल त्यांचं तिकडनं बाहेर पडतं. UAEनी थोडं स्मार्ट बनवून पाईपलाईन पण ले केलं आहेत आणि तिथून त्यांना 40% ऑइल त्यांना तिकडनं पाठवता येतं. पण जेव्हा पाईपलाईनमधून ऑइल पंप करतात त्याचा खर्च जास्ती वाढतो. जर का त्यांनी 40% पण ऑइल बाहेर काढलं, 60% ऑइल बाहेर काढलं, ते 40% ऑइल त्यांना नाही काढता येत आहे, UAEची हालत खराब होईल. बरोबर. इकडे नॉर्थमध्ये गेला, सौदी अरेबिया रेड सी मधून ऑइल बाहेर काढू शकतं. समुद्र धुनी त्यांच्या ईस्टमध्ये आहे, वेस्टमध्ये रेड सी आहे. रेड सी मध्ये काढून ते वरती नॉर्थला युरोपमध्ये घेऊन जाऊ शकतात. तिथे फ्रान्स, जर्मनी, UK, इटली या लोकांना ते ऑइल सप्लाय करू शकतात. पण ती जी पॅसेज आहे ते फारच रिस्ट्रिक्टेड आहे, त्यामुळे त्यांना पण हॉर्मुझ ओपन असणं खूप जरुरी आहे. आणि बाकी जे छोटे देश आहे ते तर हॉर्मुझच्या मध्येच डिप्लॉइड आहेत, त्यामुळे त्यांना काही गत्यंतर नाही, तिकडनं जावं लागेल. तर पूर्ण वर्ल्ड बॉडीमध्ये याचा नुकसान होईल. चायनाचं पण नुकसान होईल भारताच्या खालोखाल, कारण त्यांचं पण जवळजवळ 40% एनर्जी याच एरियामधून येते. त्यांनी रशियामधून पाईपलाईन्स ले केल्या आहेत. नेक्स्ट आहे जपान. जपानचा पण खूप नुकसान होणार आहे, कारण जपान जवळजवळ 90% त्यांचा एनर्जी रोज इकडनं येतात. तर जर का आपण प्रायोरिटी दिली, नंबर 1 देश ज्याला नुकसान होईल भारत, नंबर 2 चायना, नंबर 3 जपान, नंबर 4 सौदी अरेबिया, कारण त्यांचं तेल बाहेर जाणार नाही, नंबर 5 पाकिस्तान. पाकिस्तान आणि इराणची बॉर्डर एका ठिकाणी कॉमन आहे,
लँड बॉर्डर आहे, तर ते इतके दिवस तिकडनं फिजिकली बाय लँड ऑइल काढत होते. बरं. पण किती दिवस त्यांच्याकडे पैसाच नाही आहे द्यायला. जो हाहाकार मचला आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. मी तर एक कमेंट करीन की भारताने जे आतापर्यंत 1 महिना धरून ठेवलंय, आपल्याला सोसलंय, आय थिंक एक कमेंडेबल जॉब आहे, मोठी अचिव्हमेंट. मोठी अचिव्हमेंट आहे. सर, एकूण या युद्धाचं चित्र जर बघितलं तर सगळ्यांना असं वाटत होतं की अमेरिका एकदा मैदानात उतरला तर संपलं, अमेरिकाच जिंकणार, कारण तो ताकदवान देश आहे. आणि दुसरीकडे वाटत होतं की बा इराण सारखा छोटासा देश अमेरिकेपुढे काय टिकणार आहे. दोन्हीच्या बाबतीत लोकांचा म्हणजे अभ्यासकांचाही आणि एकूण जनरल पब्लिकचाही भ्रमनिरास झाला आहे. कारण अमेरिका जेवढी ताकदवान वाटत होती तेवढी दिसत नाही आहे, आणि इराण जेवढा कमकुवत वाटत होता तेवढा तोही दिसत नाही. तुमचं काय आकलन आहे? अगदी खरं म्हणताय तुम्ही. तुमचं जे विश्लेषण आहे, जो प्रश्न आहे, अगदी बरोबर आहे. कारण आपण पाहतो की काही काही मिथ्स ब्लोन ऑफ झाले त्यावर. जसं तुम्ही म्हणालात, एक मिथ होतं की देर इज नथिंग बियॉन्ड अमेरिका, इतका मोठा देश आहे, कोणी काही करू शकत नाही. ते कम्प्लिटली शॅटर झालं. बरोबर. असं म्हणत होते इराणकडे काही ताकद नाही आहे, त्यांच्याकडे एका 15 दिवसानंतर मिसाईल संपतील किंवा जो दारुगोळा आहे तो संपेल, पुढे काय करतील, अजून लढतायत. बरोबर. म्हणजे इराण पण कमजोर नाही आहे. बाकी देशांचे जे हालत होते ते आपण पाहतो, कितीतरी मिथ्स संपवलेत. अमेरिकेला वाटलं होतं 1 वीक, डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं होतं की विदिन नो टाइम विल फिनिश. रोज कधी वेगळं बोलतो, विदिन 1 वीक, विदिन 4 वीक्स, विदिन 6 वीक्स. काल म्हणाला आमचं ध्येय अचीव झालंय. काल रात्री ज्यांनी ॲड्रेस केलं आपलं सकाळचे 6:30, त्यांचे रात्रीचे 9 वाजले होते एखाद दिवस पूर्वीचे, आणि म्हणे वी हॅव अचीव्ड आवर एम. आणि बरोबर काय म्हणतो, आम्ही इतका मोठा हल्ला करू की इराणला संपवून टाकू. मग आतापर्यंत काय करत होते, हेच करत होते. तर जे त्यांनी वॉर गेमिंग केलं होतं ते कम्प्लिटली फेल्ड आहे. हे दाखवतं की स्ट्रॅटेजिकली अमेरिका किती पुअर आहे, त्यांचं लिडरशिप किती पुअर आहे. आज सकाळची गोष्ट आहे, अमेरिकेचा जो चीफ होता आर्म फोर्सेसचा, त्याला ते डिफेन्स सेक्रेटरी पीट हेग्सेथने सॅक केलं. आणि सॅक टेलिफोनवरती. इमॅजिन करा, अमेरिकेच्या सारख्या देशाचा चीफ ऑफ आर्मी ह्याला सॅक केलं. त्याचं नाव आहे रँडी जॉर्ज, जनरल रँडी जॉर्ज म्हणून आहे. त्याला सकाळी सॅक केलं, फोनवर सांगितलं रेजिग्नेशन द्या. काही एक्सप्लेनेशन नाही आहे की तुम्ही कारवाई ठीक केली का नाही केली, तुमचं फेलियर आहे का, हे आहे का. असं म्हटलं जातं आहे की तो बहुतेक ह्या लढाईच्या खिलाफ होता आणि तो ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉयमेंटच्या पूर्णपणे खिलाफ आहे. आणि मग काही तासापूर्वी कळलं आहे की आणखीन एका सिनियर जनरलला त्यांनी सॅक केलं आहे, आणि एक पादरी, त्याला चीफ चॅपलिन म्हणतात तिथे, त्यालाही सॅक केलं आहे. तोही जनरल रँकचा होता. इमॅजिन करा, लढाईच्या मध्ये तुम्ही आपल्या जनरलला सॅक करताय. दॅट शोज किती अफरातफरी आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये जितके डेमोक्रॅट्स आहेत, पूर्ण देशामध्ये त्यांनी हे केलं आहे, ॲजिटेशन केलं आहे अगेन्स्ट दी वॉर. आता ट्रम्पला $200 बिलियन आणखीन पाहिजे लढाईसाठी. ते काँग्रेस आय डोंट थिंक कधीच त्यांना सँक्शन करणार नाही. जेव्हा कधी येईल तेव्हा, पण तो त्याची मेजॉरिटी असल्यामुळे तो ही विल मॅनेज टू गेट दॅट मनी. आणि $200 बिलियन इज अ ह्यूज अमाऊंट. हे तर आधीचा खर्च सोडल्यानंतर सांगतोय. जर का आपण कम्पेअर केलं, भारताचं डिफेन्सचं बजेट $68 बिलियन आहे या वर्षीचं. भारताचं कम्प्लीट बजेट देशाचं 580 ते 630 असं म्हटलं जातं बिलियन आहे. अमेरिका एका युद्धासाठी आणि फक्त इराणसारख्या छोट्या देशासाठी $200 बिलियन नुसतं लढाईसाठी मागतोय. यू कॅन इमॅजिन, हे जे मिथ्स होते हे कम्प्लिटली शॅटर्ड झाले. सर, अजून एक विषय म्हटला जातो की साधारणतः आंतरराष्ट्रीय स्तरावर जे, किंवा पर्टिक्युलरली अमेरिकेत म्हणू आपण, शेअर्सचे जे भाव आहेत ते तुम्ही म्हणाला तसं डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा विचित्र विधानांमुळे लगेच वर चढतायत, लगेच खाली पडतायत. आणि त्यांचा स्वतःचा जावई सुद्धा या एकूण बिझनेसमध्ये आहे. त्यांनी मात्र या सगळ्या शेअर्सच्या चढ उतारामध्ये करोडो रुपये कमावले, करोडो डॉलर्स कमावले. तर हे खरं असेल आणि याचा कुठेतरी त्याच्याशी पण लिंक आहे? डेफिनेटली. कारण पूर्ण जगामध्ये ऑइलचे प्राइस मॅटर करतात कुठलीही उलाढाल व्हायला. कारण बेसिक
एनर्जी ऑइलच आहे. बरोबर. जेव्हा क्रूड ऑइल बाहेर येतं त्याचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह असतात. ते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, हेवी डेरिव्हेटिव्ह. जवळजवळ 14 ते 16 प्रोडक्ट्स क्रूड ऑइलमधून बाहेर पडतात. जे मेजर असतात ते पेट्रोल वगैरे असतात, खाली जाऊन केरोसिन, मग टार आणि हे सगळं असे 16 आयटम बनतात. आणि ह्या सगळ्याचं डिपेंड करतं इकॉनॉमीवरती आणि सेन्सेक्सवरती, स्टॉक मार्केटवरती. जसं तुम्ही म्हणालात, स्टॉक मार्केट खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे. आपण मध्ये पाहिलं होतं की डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं होतं की 10 का 11 मार्चला की आय एम वाइंडिंग अप दी वॉर. आपण पाहिलं होतं जवळजवळ 1600 पॉईंट भारतामध्ये चढलं होतं, हाँगकाँगमध्ये चढलं होतं, जपानमध्ये चढलं होतं, चायनामध्ये चढलं होतं, युरोपियन कंट्रीजमध्ये चढलं होतं. पण लढाई काही थांबली नव्हती. नेक्स्ट डे पुन्हा पडलं. आता तुम्ही बोलले त्याचा जावई जेरार्ड कुशनर, तो स्वतः क्रिप्टोकरन्सीचा डीलर आहे. डोनाल्ड ट्रम्प सर्वात मोठा बिझनेसमॅन आहे. मनी मॅटर्स फॉर हिम. त्याचा मुंबईमध्ये डोनाल्ड टावर आहे मुंबईमध्ये, आणि त्याला फक्त पैशाशी मतलब आहे. हे जे तो स्टेटमेंट देतो हे एक स्मार्ट स्टेटमेंट आहे. थोडं मार्केटला वरती आणायचं, मार्केट ऑटोमॅटिक पडतंच, कारण पाहतो ग्राउंडवरती काहीच झालं नाहीये. पुन्हा तो काल बोलला 9 वाजता, थोड्या वेळ मार्केट चढलं, पुन्हा क्रॅश झालं. हे सगळं तो प्ले करतो आणि प्लॅन्ड असतं. जसं तो म्हणाला की त्याच्या जावयानी खूप पैसा बनवला. अँटीथिसिस हे आहे की या लढाईमध्ये इराणनी जवळजवळ 40,000 करोड $40,000 बनवलेत, कारण ऑइलचे रेट इतके वाढले. त्यांनी जे सिलेक्टिव्हली बाहेर काढलं आहे, खूप फायदा झाला त्याला. तसं म्हटलं तर जो देश लढाईमध्ये सामील आहे त्यालाही फायदा होतोय, जो लढाई करतोय त्यालाही फायदा होतोय, आणि आपण सगळे बेवकूफ बनतोय. खरं आहे. त्याच्यामुळे हे सगळं प्लॅन्ड ऑपरेशन असू शकतात. सर, या युद्धाचे नकारात्मक परिणाम संपूर्ण जगावर होतात आहे. तुम्ही आताही सांगितलं. राजकारण जे आहे जगाचं, इवन भारताचंही जागतिक राजकारण, याच्यावर त्याचा इफेक्ट कसा होईल? ट्रेमेंडस. कारण प्रत्येक ठिकाणी सर्वायवल ऑफ दी पॉलिटिशियन्स इज बेस्ड ऑन की ते कसं आपल्या देशाला हँडल करतात. आणि जर का फॉर एक्झाम्पल लेट्स टेक इंडिया. भारतामध्ये जसं मी म्हटलं की 80% आपले एनर्जी सोर्सेस बाहेरून येतात, आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीचा तुटवडा होतो, महागाई वाढणार, हे तर नॅचरल आहे. आणि जसं मी ऑइलचं बद्दल बोललो की ऑइलचं रेट वाढलं की सगळं वाढतं. ऑइलचे रेट 2 नावांनी तिथे ऑप्शन होतात. एक आहे ब्रेंट ऑइल म्हणतात, आणि दुसरं आहे WTI, वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट, असे 2 रेट्स आहेत. ब्रेंट ऑइल नेहमीच थोडं महाग असतं, WTI थोडं कमी असतं. आणि असं थ्रेशोल्ड आहे की $100 पर बॅरल पेक्षा कमी राहिलं तर जनरली इकॉनॉमी ओके असते. जेव्हा लढाई सुरू झाली त्या दिवशी त्याचा रेट $73 होता पर बॅरल, आणि जेव्हा लढाई पीकला आली त्या दिवशी तो $120 झाला. जेव्हा $120 पर बॅरल होतो तेव्हा पूर्ण जगामध्ये हाहाकार होतो. आणि ज्या देशामध्ये जर का सप्लाईज ठप्प झाल्या, जसं इंडिया आहे, कारण डिपेंडंट ऑन समबडी एल्स, तर लोकांना काही मिळालं नाही, लोक हे विचार नाही करत की ह्याच्यामध्ये आपल्या सरकारचा काही हात नाही, सरकारने हे नाही केलंय. पण लोक काय म्हणतात, दे आर नॉट इंटरेस्टेड, की माझं मी पाहतो, देश कोणी पाहत नाही, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. मला नाही मिळालं म्हणजे सरकार बकवास आहे. पण आपल्या सरकारने यावेळेला खूप मोठी कामगिरी केली आहे. जे रिस्ट्रिक्टेड लोक होते आपले, जे आपल्याला सप्लाय द्यायचे, ह्याचा बुके वाढवून त्यांनी जवळजवळ 42 कंट्रीजकडे, लॅटिन अमेरिका, साऊथ वेस्टर्न अमेरिका ह्यांच्याकडे पण जाऊन, प्लस आफ्रिका ह्यांच्याकडे जाऊन पुष्कळ ठिकाणून त्यांनी ऑइल आणलंय. एक जो करार केला त्यांनी अर्जेंटिनाच्या बरोबर, तो तर म्हणतात अल्टिमेट आहे. पॉसिबली आपलं पुष्कळ काम निघून जाईल, इव्हन आफ्टर समजा इथे साठे कमी झाले तर पुष्कळ देशांमध्ये राजकारण चेंज होऊ शकतं बिकॉज ऑफ इकॉनॉमिक्स, बिकॉज इकॉनॉमिक्स ड्राईव्ह एव्हरीथिंग. सर, एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता या काळात विचारला जातोय की युद्ध नेमकं केव्हापर्यंत चालेल, युद्ध केव्हा थांबेल? हा एक $1 मिलियन क्वेश्चन आहे, आणि आय होप डोनाल्ड ट्रम्पला पण याचं उत्तर माहिती आहे की नाही. कारण जेव्हा कधी असं वाटतं की आता युद्ध संपेल किंवा संपुष्टात येईल, तेव्हा होत नाही. आता इमॅजिन करा, त्यांना वाटलं होतं की इराण आपल्या घुटण्यावरती येईल विदिन अ मॅटर ऑफ 7 or 10 days. असं काही झालं नाही. रोज डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की आम्ही डायरेक्टली बोलतोय, आम्ही इंटरमिजिएटली बोलतोय, इराणला सीज फायर हवा आहे,
आम्ही तयार आहे विथ कंडिशन्स. इराण रोज म्हणतं आम्ही कोणाशी बोललेलो नाही आहे, आम्हाला सीज फायर नको आहे, आमच्या लिडरशिप त्यांनी संपवलं आहेत, आमच्या नागरिकांना मारलं आहे, आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी काय केलं आहे, पूर्ण आखाती देशांमध्ये जितके ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे बेसिस आहेत, ह्यांना अटॅक केला आहे. आणि त्यांनी म्हटलं हे लेजिटिमेट टार्गेट आहे, इथून तुम्ही आमच्यावरती हमला करता, आम्ही इथे हमला करणार. आणि जर का कोलॅटरल डॅमेज झालं आणि सिव्हिलियन लोकांना नुकसान झालं तर आम्ही जबाबदार नाही आहे, जबाबदार अमेरिका आहे, कारण तुमच्या बेसिसमध्ये प्रमाणे आम्ही हल्ला करतोय. तर युद्ध कधी थांबणार, हे तेव्हाच थांबेल जेव्हा दोन्ही पक्ष म्हणजे इराण आणि US प्लस इस्रायल कन्सेशन देतील. आता जे 15 पॉईंट USने दिलेत आणि 7 पॉईंट इराणने दिलेत, ह्याच्यावरती कुठेतरी दोघांना मध्ये येऊन करावं लागेल आणि कन्सेशन द्यावं लागतील एकमेकाला. कारण फॉर एक्झाम्पल जसं इराणचं एक पॉईंट आहे की जितके अमेरिकन बेसिस आहेत या मिडल ईस्टमध्ये हे काढून टाका, विच इज नॉट पॉसिबल, कोणीच करणार नाही. बरोबर. तसंच अमेरिकेने जे 15 पॉईंट दिले आहेत ते डे 1 पासून इराणला मंजूर नाही आहेत. तर लढाई केलं म्हणून मंजूर होतील का, असं नाही होणार. तर लढाई तेव्हाच संपेल जेव्हा इराणला ऑनरेबल एक्झिट मिळेल, म्हणजे त्यांची नाचक्की नाही होणार, त्यांची बदनामी नाही होणार आणि अमेरिका बिग ब्रदर म्हणून म्हणेल की बरं आमचं एम अचीव्ह झालं आणि आम्ही सॅटिस्फाईड आहोत. अमेरिकेचा एक प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये, अमेरिकेने आत्तापर्यंत कधीही कुठलीही जमिनी लढाई जिंकलेली नाही. हे एअर स्ट्रॅटेजिक बॉम्बिंग B-52 असो, मिसाईल्स असो, रॉकेट्स असो, खूप मोठा मारा करू शकतात. जिथे जिथे त्यांनी बूट्स ऑन ग्राउंड डिप्लॉय केलेत तिथून तिथून पळ काढलाय. आणि शेवटी म्हणतात ते डे डिक्लेअर विक्ट्री अँड रन. प्रत्येक ठिकाणी व्हिएतनाम असो, अफगाणिस्तान असो, इराक असो, शेवटी पळ काढावाच लागतो. म्हणून आपण नोटीस करतोय की 1 महिना झाला अजून डोनाल्ड ट्रम्पनी बूट्स ऑन ग्राउंड डिप्लॉय नाही केले. रोज म्हणतो माझे मरीन्स मूव्ह झालेत. एक USS ट्रिपोलीमधून जपान बेसमधून त्यांनी 2500 मरीन्स मूव्ह केलेत टुवर्ड्स दी मिडल ईस्ट, पण अजून डिप्लॉय नाही केलेत. तर युद्ध तेव्हाच थांबेल, यात एक मिरॅकल ट्रिगर होईल काहीतरी आणि इट विल स्टॉप सडनली जेव्हा दोन्ही देश ऐकतील. बॅकडोर चालू आहे. फॉर एक्झाम्पल पाकिस्तानने इनिशिएटिव्ह घेतला आहे, ऑफ ऑल पीपल इमॅजिन, ज्याचे काही स्वतःचं अस्तित्व नाही, खायला जेवण नाही. पाकिस्तान, इजिप्त, तुर्की आणि सौदी अरेबिया हे 4 देश मिळून प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान चायनाकडे पण धावून गेला आहे सांगायला की असं आम्ही बोलतोय, तुम्ही पण काहीतरी इंटरव्ह्यू करा. चायनाने नुसतं स्टेटमेंट दिलं की युद्ध लवकरात लवकर थांबलं पाहिजे. युद्ध एका ट्रिगरवर थांबेल जेव्हा दोन्ही देश ऍक्सेप्ट करतील. अदरवाईज जर का हे युद्ध पुढच्या 1 वीक 10 डेजमध्ये नाही थांबलं तर मग लांब चालणार. सर, एक असं असतं की साधारणतः युद्ध कोणालाच नको असते आणि इराणच्या बाबतीत असं झालं की त्या देशाचा एक प्रमुख नेताच मारला गेला आणि तिथनं मग सगळं सुरू झालं. पर्टिक्युलर त्या देशातल्या नागरिकांची या युद्धाबाबतची भूमिका काय आहे? चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण ह्याच्यामध्ये त्या देशामध्येच डायकोटॉमी आहे. इन द सेन्स जसं तुम्ही जसं बोलताय अयातुल्ला खोमेनी, ज्याला मारलं गेलं, त्याचं पूर्ण फॅमिली नष्ट झाली, त्याची वाईफ गेली, बायको गेली, त्याची मुलगी गेली, जावई गेला, त्यांची मुलं गेली त्या एका स्ट्राईकमध्ये ऑन 28 फेब्रुवारी. त्या दिवशी ह्याचं एक्सपेक्टेड होतं अमेरिकेला आणि इस्रायलला की रेजिम संपवल्यानंतर तिथे पूर्ण देशामध्ये बंड होईल आणि बंड होऊन ते ओव्हरथ्रो करतील रेजिमला आणि त्यांच्या सपोर्टर्सला आणि तिथे त्यांना सपोर्ट मिळेल इराणच्या आतून या दोन्ही USला आणि इस्रायलला की आता आम्हाला हे लोक नकोय, तुम्ही लवकर या आणि संपवायला. असं काही झालं नाही. जानेवारीमध्ये खूप अनरेस्ट झाला होता इराणमध्ये, जे जेनझी म्हणतात आपण आजकाल, जेनझी सगळे तरुण लोक. तेव्हा त्यांना इराणच्या लोकांनी त्याला कम्प्लिटली क्रश करून टाकलं होतं. आणि अयातुल्ला खोमेनी पण रेजिम मध्ये आला होता 1989 मध्ये. शाह ऑफ इराण होता, जो पपेट होता अमेरिकेचा, त्यांनी त्यांना बसवलं होतं. त्याला ओव्हरथ्रो करून अयातुल्ला खोमेनी आला होता. जवळजवळ 40 वर्ष तो राज करतोय. ह्यांना वाटलं होतं की हे कम्प्लिटली संपेल देश, इंटरनल अनरेस्ट होईल आणि आपल्याला केकवॉक असेल आणि कम्प्लीट हायरार्की डिसइंटिग्रेट होऊन जाईल. असं काही झालेलं नाही, कारण
तिथलं अजूनही 50%च्या जवळजवळ तिथलं जे नागरिक आहेत ते अँटी आयतुल्ला खोमेनी रेजिम आहेत. कारण तिथे खूप ऑपरेशन केलं आहे, खूप त्यांना नुकसान पोहोचवलं आहे, खूप त्यांना कष्ट दिले आहेत, खूप रिस्ट्रिक्शन लावले आहेत. म्हणजे हाच एक देश होता जिथे कधी बुरखा घातला नाही बायकांनी. आता बुरखाशिवाय हलू देत नाही कोणाला, कारण ते इस्लामिक शरीयत लॉ लावून सगळं त्यांनी ते बंद केलंय. पण 50% असे आहेत ज्यांना ती रेजिम हवी आहे आणि ती रेजिम सध्या कंटिन्यू होते आहे. त्याच्यामुळे आणि IRGC आपण नेहमी म्हणतो, इस्लामिक रिपब्लिक गार्ड कोर, हे एक सेंट्रल कोर आहे त्यातलं, जे गार्ड्स जे आहेत ते लोक ते कम्प्लिटली देश रन करतात. आजच्या तारखे पण जेव्हा मुस्तफा खमेनीला नॉमिनेट केलं ॲज अ सक्सेसर टू अयातुल्ला खोमेनी, त्याचाच मुलगा आहे तो, हे IRGC मुळेच झालं. सिस्टम्स आहेत त्यांच्याकडे. एक आर्टिकल 111 नावाचं आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स म्हणतात, ते असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स नाव आहे, असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स. त्यात साधारण 88 लोक आहेत, त्याचा प्रेसिडेंट आहे, ज्युडिशरीवाले आहेत, एक्झिक्युटिव्हवाले आहेत, असे वेगवेगळे लीडर्स आहेत. ते बसतात आणि सिलेक्ट करतात की नेक्स्ट जनरेशनमध्ये कोण होईल. पण हे IRGC कंट्रोल करतं. त्यांनी सांगितलं मुस्तफा खमेनी लीडर होईल, तर मुस्तफा खमेनी लीडर होतो. तर त्याच्यामुळे जे एक्सपेक्टेड अनरेस्ट होतं, अजूनही आतमध्ये सिमरिंग इफेक्ट आहे इराणमध्ये. काही पॉप्युलेशनला पसंत नाही आहे रेजिम बिकॉज ऑफ रिस्ट्रिक्शन्स, पण ओव्हरऑल पाहिलं तर कंट्रोल कम्प्लिटली आहे. त्याच्यामुळे सध्या त्यांना दे हॅव टू लिव्ह विथ इट. सर, या एकूण सगळ्या बॅकग्राऊंडवर भारताची भूमिका, भारत साधारणतः सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तटस्थ भूमिका शक्यतोवर घेतो. याही वेळेला त्यांनी तशीच ती घेतली आहे. तर काय ही भारताची भूमिका योग्य आहे आणि या सगळ्या युद्धाचा पुढच्या काळामध्ये भारताच्या राजकारणावर, भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावर सगळे जे परिणाम आहेत ते पुढच्या काळात तुम्ही कसे बघता? भारताची भूमिका जी ह्या युद्धामध्ये आहे खूप कमेंडेबल आहे आणि जे त्यांनी धोरण युटिलाइज केलं आहे ते एकदम करेक्ट आहे. भारताचा ॲडव्हान्टेज काय आहे? भारताची इस्रायलशी दोस्ती आहे, भारताची इराणशी दोस्ती आहे, भारताशीचे संबंध अमेरिकेशी पण चांगले आहेत, भारताचे संबंध रशियाशी चांगले आहेत, भारताचे नॉट सो गुड संबंध चायनाशी आहेत. म्हणजे ॲटलिस्ट आता दोघं बोलत आहेत एकमेकाशी, मध्ये तर तेही बंद होतं. त्यामुळे भारत एक असा देश आहे जो इश्यू चालू आहे हा सॉर्ट आउट करू शकतो किंवा याचं सॉल्व्ह करू शकतो. तसा सगळ्यांना चालणारा देश आहे. पण आपण एक नोटीस केलं आहे की कोणीही ह्या पर्टिक्युलर वेळेला भारताला आव्हान नाही केलंय की तुम्ही पुढे येऊन तुम्ही हे सॉर्ट आउट करा. कारण भारताने बहुतेक सांगितलंय की भैया मला ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये. डोनाल्ड ट्रम्पनी पूर्ण नेटो कंट्रीजला सांगितलंय, डोनाल्ड ट्रम्पनी साऊथ कोरियाला सांगितलं, जपानला सांगितलं, चीनला सांगितलं की तुम्ही येऊन काहीतरी, फ्रान्सला सांगितलं, UKला सांगितलं तुम्ही येऊन काहीतरी मदत करा आणि हे सॉर्ट आउट करा. ते म्हणाले आमचा संबंध नाही या लढाईशी, तुम्ही सुरू केलाय, तुम्ही सॉर्ट आउट करा. आजपर्यंत कोणीही भारताला नाही विचारलं की तुम्ही काय करू शकता, विच इज अ सरप्रायझिंग एलिमेंट. कारण भारत आजच्या तारखेमध्ये इट मॅटर्स. कारण आज जर का आपण आपली इकॉनॉमी पाहिली, 4th लार्जेस्ट ऑलमोस्ट झालीच आहेच, थर्डकडे आपण कूच करतोय. त्याच्यामुळे भारताने बहुतेक धोरण आपलं क्लिअर केलं आहे की मला कोणाशी वाईट नाही घ्यायचं, मला माझा प्रोग्रेस इज पॅरामाउंट. आणि कधी पण कूटनीतीमध्ये नॅशनल इंटरेस्ट इज ऑलवेज पॅरामाउंट. आपल्यासाठी काय चांगलं आहे आपण ते नेहमी केलं पाहिजे. कोण काय म्हणतं, कोणाचा आपला दोस्त होता, इन वर्ल्ड पॉलिटिक्स देर आर नो परमनंट फ्रेंड्स अँड परमनंट एनिमीज. आज जो आपला दोस्त आहे उद्या एनिमी होऊ शकतो अँड वाईस वर्सा. आपल्याला कुठे फायदा आहे पाहावं लागेल. आणि मी तर म्हणतो जयशंकरनी जे मुवमेंट्स केले आहेत, ज्या ज्या लोकांशी भेटला आहे, ज्या ज्या लोकांशी बोलला आहे, आपला इंटरेस्ट काय आहे? आपल्याला ऑइल मिळालं पाहिजे, आजची गरज तरी ती आहे आणि आपल्याला मिळत आहे. म्हणजे आतापर्यंत जेव्हा सर्वात पहिलं जहाज जे तिथनं बाहेर पडलं ते भारताकडे झालं, लायबेरियन सँगलाँग सुएज मॅक्स नावाचं जहाज होतं, लायबेरियन फ्लॅग फ्लाय करतात, ते भारतामध्ये पहिलं आलं. मग शिवालिक आलं, मग दुसरे आलेत, मग परिमल आलं, पुष्पक आलं, एक VLCC म्हणतात त्याला, एक ते आलं, व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर म्हणतात त्याला, म्हणजे भयंकर मोठं शिप आहे ते सगळे येत आहेत. अजूनही आपले जवळजवळ 18 का 19 शिप्स आतमध्ये लोडेड रेडी आहेत, तेही बाहेर पडतील, परमिशनची वाट पाहतात.
इराण म्हणतंय की आम्ही आता टोल लावणार आहे तिथे होर्मुझवरती आणि जवळजवळ $2 मिलियन पर शिप घेणार आहे. बरं. पैसे द्या आणि शिप बाहेर काढा. हं. कोणी पुढे नाही आलं, त्यामुळे अमेरिकेच्या अंगाशी आलं. आता त्यांचा खर्च इतका वाढलाय, त्यांना सस्टेन होत नाहीये. पहिल्या 6 दिवसामध्ये $11.6 बिलियन त्यांचे खर्च झाले. आणि मी मोजत नाहीये जे डिप्लॉयमेंटसाठी वापरले होते. एअरक्राफ्ट कॅरियर मूव्ह केले. एक एअरक्राफ्ट कॅरियर जेव्हा फ्लीट मूव्ह करते ती नुसती एअरक्राफ्ट कॅरियर नसते, त्याच्याबरोबर फ्रिगेट्स असतात, त्याच्याबरोबर डिस्ट्रॉयज असतात, त्याच्याबरोबर लॉजिस्टिक्स शिप्स असते. म्हणजे त्या एका एअरक्राफ्ट कॅरियरला सपोर्ट करायला बाकी जवळजवळ 10 ते 12 शिप्स सेल कराव्या लागतात. त्याचं इंधन आपण विचार करू शकतो की किती लागत असेल. तो न मोजता पहिल्या 6 दिवसात 11.6 बिलियन आणि आता तो काँग्रेसकडनं 200 बिलियनची डिमांड करतोय की मला या लढाईसाठी तुम्ही द्या. सर, अमेरिका ही आपल्या म्हणजे जेव्हा त्या देशाचा विषय येतो तेव्हा अमेरिका फर्स्ट असंच म्हणतात. तुम्ही आता म्हणाले तसं भारतासाठी काय योग्य आहे ते पाहून भारताचा निर्णय होतोय. एकूणच या युद्धाच्या नंतर जगाच्या राजकारणाची दिशा कशी असेल? जगाची राजकारणाची दिशा थोडीफार बदलू शकते. मी थोडीफार म्हणतोय कारण हे जे तटस्थ देश आहेत, चीन, रशिया, हे कम्प्लिटली इराण बरोबर आहेत आणि कम्प्लिटली इस्रायलच्या अगेन्स्ट आहेत. अमेरिका आणि इस्रायल यांचं एक ॲक्सेस आहे, ते तसंच राहणार. प्रॉब्लेम कुठे होईल? नेटो कंट्रीज आणि युरोपियन युनियनमध्ये. नेटो कंट्रीज खूप डिपेंडेंट होते अमेरिकेवरती फॉर व्हेरियस सपोर्ट इन टर्म्स ऑफ मॉनिटरी सपोर्ट, वेपन सपोर्ट, सगळ्या गोष्टींवरती. परवा आउट ऑफ फ्रस्ट्रेशन ट्रम्पनी म्हटलं आहे की मी विचार करतोय की मी नेटो सोडून देतो. वी डोंट वॉन्ट टू बी मेंबर्स ऑफ द नेटो कंट्रीज, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आणि तो फाउंडर मेंबर आहे. 1949 मध्ये ते एस्टॅब्लिश झालंय. तेव्हापासून जवळजवळ 35 देश आहेत जे नॅटोचा हिस्सा आहे. इकडे युरोपियन युनियन आहे रशियाच्या साईडला, ते आपलं एक ग्रुप बनवत आहेत. त्यांना पण त्यांनी अपील केलं की तुम्ही पण या, आम्हाला मदत करा, आता हे करा. म्हणजे तो अशा लेवलला गेला आहे की तो काही बोलतो. फॉर एक्झाम्पल तो म्हणतो नेटोला आणि युरोपियन युनियनला म्हणाला गो अँड फाइंड युअर ओन ऑइल फ्रॉम होर्मुझ. इफ यू डोंट गेट इट देअर, आम्ही तुम्हाला ऑइल विकतो डबल किमतीमध्ये. म्हणजे तो आता इतका फ्रस्ट्रेटेड झाला आहे की त्याला कळतच नाहीये. तर जे ॲक्सेसेस आहेत आता नेटो पॉसिबली एलिनिएट होईल US कडनं, पण त्यांना ते परवडणार नाही कारण त्यांना US सपोर्ट पाहिजे. चायना, रशिया आपल्याच एरियामध्ये आहेत. इंडियाला ठरवायचं आहे की मला कुठल्या बाजूला माझं हित आहे. हित आहे रशियाबरोबर कारण हे ऑल वेदर फ्रेंड आहे. त्यांनी आपल्याला नेहमी सपोर्ट केला आहे. बाकी जितके देश आहेत त्यांनी सिलेक्टिव्ह सपोर्ट केला आहे. डिपेंड करतं की कसं. फॉर एक्झाम्पल 71 वॉर झाली, अमेरिका कम्प्लिटली पाकिस्तान साईडला होता, तेव्हा रशियाने आपल्याला मदत केली होती. सिंधूर झालं तेव्हा अमेरिका पुन्हा त्यांना पाकिस्तानचं समर्थन करत होता, म्हणत होते. तेव्हा म्हटलं होतं की मी लढाई थांबवली. प्रिपॉस्टरस म्हणजे काही बोलतो तो, त्याला माफ आहे ॲक्च्युली. तो बोलू शकतो कारण त्याचे अधिकार आहे असं बोलायचं. कारण पॉसिबली त्याला आठवत नाही की सकाळी काय बोललो होतो, दुपारी काय बोललो, आता काय बोलायचं. परवा पण 9 वाजता सोकळ पूर्ण जग आतुरतेने वाट पाहत होती की 9 वाजता डोनाल्ड ट्रम्प काय बोलणार आहे. पण तो तेच बोलला जो ट्रूथ अँड सोशल हँडलवरती जो ट्विट करतो त्याचंच कंपायलेशन करून तिथे बोललाय. नथिंग न्यू. तर जास्ती चेंज नाही होणार, पण ॲक्सेस काही चेंज होतील. युरोपियन युनियन एकटा पडेल, नेटो एकटा पडू शकतो, जे त्यांना नुकसान होईल. असं म्हटलं जात आहे, विच इज फार फेच्ड, की पॉसिबली 1 किंवा 2 वर्षामध्ये अमेरिकेचा तेच हाल होईल जो USSRचा झाला होता. हे तुकडे होतील त्या दिवसाचे. अनिल बाम सरांचा एकूण अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांच्या बोलण्यातून आपण सगळेजण ऐकतोय. खरं म्हणजे ही चर्चा अजूनही सुरू राहावी आणि अधिकाधिक माहिती सरांकडनं जाणून घेता यावी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण वेळेची मर्यादा लक्षात घेता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे ही चर्चा आपण या ठिकाणी थांबूया. सर, आपण शंखनाच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित झालात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद.